नांदगावची सर्वात मोठी राजकीय अपडेट. नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत कोण करणार सत्ता काबीज? या एकाच प्रश्नाचं उत्तर नांदगाव शहर देत आहे. शिंदे शिवसेना, कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे. नांदगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष नगरसेवक संपूर्ण बहुमतासह एक हाती सत्ता मिळणार. राजकीय वर्तुळात याच चर्चेला भरभरून उधाण आलेलं आहे. नांदगावची राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचलीय, पण या रणधुमाळीत एकच नाव सर्वत्र घुमतंय, सुहास अण्णा कांदे. लोकाभिमुख नेतृत्व, सामान्यांचा आधार, छोट्या व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एक हाती लढाई. समाजसेविका अंजुमताई महिलांशी संवाद साधताना महिला सक्षमीकरणाचा कणा ठरलेल्या समाजसेविका अंजुमताई कांदे, महिलांची सावली, महिलांचा ठाम आवाज, भाऊबीजेसारख्या पवित्र सणावर शेकडो बहिणींचा मान वाढवणारा आदर्श भाऊ ही ओळख नांदगावच्या जिव्हारी खोलवर कोरली गेलेली आहे. एकविरा माता मंदिराचं दृश्य बांधकाम, नांदगावच्या विकासात भर घालू पाहणारी मोठी स्वप्न, एकविरा माता मंदिर पर्यटन केंद्र मान्यता मिळण्याच्या उंबरठ्यावर. तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठे शिवसृष्टी स्मारक हा प्रकल्प नांदगावच्या नकाशावर एक नवी ओळख निर्माण करणार आहे, हे नक्की. नांदगावच्या विकासाचा हा अजय प्रवास एकत्रित नेत आहे सुहास अण्णा कांदे यांचं नेतृत्व आणि अंजुमताई कांदे यांची सामाजिक आघाडी. राजकीय समीकरणं काही असोत, पण नांदगावमध्ये एकच चर्चा जोरात. विकासाला लागणारी सक्षम सत्ता, लोकाभिमुख नेतृत्व आणि योग घातलेल्या बहुमताचा दणका. निवडणुकीच्या रणधुमाळी शिंदे शिवसेनेची लाट आणि केंद्रस्थानी कार्यसम्राट सुहास अण्णा कांदे. नांदगाव निवडणुकीवर आमची नजर राहणार कायम. कॅमेरा मन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.